यंदाच्या वेळेस आम्ही जे सादर केलेलं आहे ते आहे सह्याद्रीमधल्या नद्या, डोंगर, वाड्यांनी केलेलं जागरण. हे जागरण छत्रपती शिवाजी महाराजांना जागा करण्यासाठी आहे, जे आजकालच्या मनामध्ये झोपलेले आहेत त्यांना जागा करण्यासाठी हे सह्याद्रीने केलेले जागरण आहे. तर त्यासाठी आम्ही 3 जागा निवडल्या आहेत. पहिली जागा म्हणजे सरदेसाईंचा वाडा, दुसरी जागा आहे धर्मवीरगड आणि तिसरी जागा आहे तुळापूर. तर हे जे 3 ठिकाण आहेत ते आपापली आत्मकथा तुम्हाला सांगतायत. जसं की सरदेसाईंचा वाडा, मीच तो सरदेसाईंचा वाडा जिथे संभाजी महाराजांना पकडण्यात आले. आपल्याच काही गद्दारांनी मुकरब खानाला माहिती पुरवली आणि त्यामुळं महाराजांना इथं पकडण्यात यश आले. पण या कारणामुळे सगळेजण माझ्याकडे एक हीन दृष्टीने बघतात, जसं काय मीच काही गद्दारी केली महाराजांसोबत. गद्दार मी नाही हो, गद्दार तर तुम्हा माणसामधून कोणतरी होते. पण सगळेजण दोष माझ्यावर टाकतात. इथं महाराजांना धरण्यात आलं, मग त्यानंतर महाराजांना नेण्यात आलं धर्मवीर गडावर. तर धर्मवीर गडावर त्यांना स्तंभाला बांधून 40 दिवस अत्याचार करण्यात आले. तर आजही तो स्तंभ तिथं आहे. तो सांगतोय की या भूतळावर असे 2च दगड आहेत ज्यांचे रक्ताने अभिषेक झालेला आहे. पहिला म्हणजे रायरेश्वर मधल्या शिव मंदिरामधील पिंड आणि दुसरा म्हणजे हा शौर्य स्तंभ. तो सांगतो की ते जे अत्याचाराचे 40 दिवस होते तेव्हा महाराजांसोबत मी होतो. मी पाहिले औरंगजेबाने महाराजांचे डोळे फोडले पण महाराजांनी डोळे झुकवले नाही. हात कापले, महाराजांनी हात पसरले नाही. पाय कापले पण महाराजांनी गुडघे टेकवले नाही. शेवट शिरच्छेद करण्यात आला पण महाराजांनी शेवटपर्यंत आपला हिंदू धर्म सोडला नाही. त्याच्यानंतर महाराजांच्या देहाला त्यांनी नेलं तुळापूरला. तुळापूर हे धर्मवीर गडापासून 90 किलोमीटर लांब आहे. पण एवढं लांब का नेलं? इथं पण तुकडे करू शकले असते, पण नाही, त्यांनी नेलं तुळापूरला. कारण की तिथं आहे नद्यांचा संगम. 3 नद्यांचा संगम आहे तिथं, भीमा, भामा आणि इंद्रायणी. तर हा संगम का निवडला? कारण की हा जो संगम आहे हा हिंदूंसाठी पवित्र स्थान आहे. तिथं हिंदूंचे खूप काही असे कर्मकांड होतात, लाखो हिंदूंनी तिथे जातात. तर प्रत्येकाच्या मनामध्ये भीती बसावी म्हणून त्यांनी हे केलेलं कृत्य आहे. त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर त्यांनी एक बातमी पसरवली की जो कोणी महाराजांचे तुकडे जमा करेल त्याच्यासोबत पण असाच अत्याचार करण्यात येईल. पण त्या काळामध्ये त्या संगमाने पाहिले त्याचे काही शूरवीर, शिवले झाले, जनाबाई झाली, गोविंद महार झाले त्या गावामधले, त्यांनी पुढे आले आणि महाराजांच्या देहाच्या तुकड्यांना जमा केलं, शिवलं. आणि त्यामुळे आजही तिथं सगळ्यांचे आडनाव शिवले आहेत. शिवूनंतर त्यांनी त्या महाराजांना अंत्यसंस्कार केले. त्यामुळे महाराजांच्या 2 समाध्या बांधण्यात आल्या. पहिली समाधी आहे ती आहे तुळापूरमध्ये जिथे तुकडे टाकण्यात आले, आणि दुसरी समाधी वडूमध्ये. तुम्ही कोपऱ्यामध्ये फोटो बघू शकता, ती दुसऱ्या समाधीचा फोटो आहे. त्याच्यानंतर आपली जी सह्याद्रीची डोंगर रांग आहे ही आजकालच्या पिढीला विचारते की धर्म म्हणजे काय हो. या भूतळावर ईश्वराने पाठवलेल्या प्रत्येक वस्तूला एक धर्म आहे. दगडाचा धर्म आहे कुणी हलवल्याशिवाय हलायचं नाही. नदीचा धर्म आहे की सगळ्यांची ताण भागवणे. सूर्याचा धर्म आहे की सगळ्यांना सरसमान प्रकाश देणे. तर या सगळ्या गोष्टींच्या धर्मामध्ये तुम्हाला एक सामान्य दिसून येईल, ते म्हणजे माणुसकी, कोणासोबतही भेदभाव न करणं आणि फक्त द्यावं. तर या सगळ्या गोष्टींचं जेव्हा मिश्रण होतं तेव्हा माझ्या शिवरायांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा हिंदू धर्म तयार होतो. आजकालचे आपण बघतोय भेदभाव हिंदू धर्म आहे, तसा हिंदू धर्म महाराजांचा नव्हता. महाराज कोणाच्याही धर्माविरुद्ध नव्हते. फक्त जे कोणी आपल्या धर्माला नष्ट करण्यासाठी आले त्याला नष्ट करणं हे महाराजांचं कर्तव्य होतं आणि महाराजांनी तेच केलेलं आहे. पण आज जिजामाता, शहाजी महाराज, संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांना अत्यंत दुःख होत असेल. कारण की आज जे त्यांनी एवढं त्याग करून स्वतःचा जीव ओतून हा हिंदवी स्वराज्य आपल्याला दिला, ते आज कुठल्या पिढीच्या हातामध्ये आहे. आजकाल कोणीही आपल्या आई वडिलांची इज्जत जास्त करत नाही. थोरा मोठ्यांना आदर राहिलेला नाही. महाराजांनी शिकवलं पर स्त्री माते समान. पण आज सांगा कोणाच्या मनात ते आहे का भाऊ? तुमच्या आजूबाजूला मुली थांबल्यात, त्यांना बघून तुम्हाला काय पहिला तुमच्या डोक्यामध्ये विचार येतो? त्याच्यावरून तुम्हाला कळून येईल की तुमच्या डोक्यामध्ये शिवाजी महाराज आहेत की औरंगजेब लपलेला आहे. नुसतं आजकालची पोरं अंगरका शिवाजी महाराजांसारखे घालतात, दाढ्या वाढवतात, चंद्रकोर लावतात. पण सर्रास रस्त्यावरनं आजकाल पोरींना उचलून नेते,
पोरींवर चाकूचे हल्ले होतात, पण एकही मावळा असं पुढे जात नाही ते हल्ले थांबवण्यासाठी, त्या पोरीचं रक्षण करण्यासाठी. मग कुठे तुमच्यामधले शिवाजी महाराज, कुठे तुमच्यामधले संभाजी महाराज? तिसरं म्हणजे आपलं जे हिंदू धर्म जे शिवाजी महाराजांनी जपलं आणि शेवटपर्यंत संभाजी महाराजांनी सोडला नाही, आजकाल त्याला अंधश्रद्धेचं नाव देऊन आपण सगळे सोडत आहोत आणि वेस्टर्न कल्चरच्या नादी लागलेलो आहोत. तिसरं म्हणजे शेवटचं म्हणजे आई वडील. जर तुम्हाला वाटत असतील की बाबा माझा मुलगाही शिवाजी महाराजांसारखा असावा, माझा मुलगाही संभाजी महाराजांसारखा असावा, तर ते आजच्या काळामध्ये शक्य नाही. कारण की तसे मुलं तयार करणारे आई वडील राहिलेले नाही. जर तुम्हाला वाटत असेल माझा मुलगा महाराजांसारखा असावा, तर तसे संस्कार तुम्हाला द्यावे लागतील. तुम्हाला स्वतः जिजाऊ बनावा लागेल, तुम्हाला स्वतः शहाजी महाराज बनावा लागेल. पण मला तर वाटत नाही आता हे शक्य नाही. कारण की आजकालच्या आई वडिलांना एवढंच हवंय की माझा मुलगा शिकावा, मोठा व्हावा आणि खूप श्रीमंत व्हावा. मग तो माणूस कसाही बनेल त्याच्यावर कोणाचंही लक्ष नाही. मला सांगा, तुम्ही तुमचा मुलगा बाहेर जाता तेव्हा एकदा तरी त्याला सांगता का पर स्त्री माते समान? कुणी शिकवतही नाही. बाबा बाहेर जाताना कुठले चुकीचे काम करू नको, पैसा कमी असला तरी चालेल पण चुकीचा मार्ग नाही, फक्त पैसा आण, बस एवढंच राहिलेलं आहे. जर हे असंच चालत राहिलं तर एक दिवशी आपल्याला फुकटमध्ये मिळालेला हिंदवी स्वराज्य आहे तो एक दिवशी पत्नीच्या मार्गाला लागणार आहे आणि एक दिवशी त्याचं पतन होणार. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची येणारी पिढी दिवाळी साजरी त्यांनी करावी, तर तुम्हाला आज तुमच्यामध्ये झोपलेले शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शहाजी महाराज आणि जिजाऊ माता जागी करावे लागेल. म्हणूनच त्यासाठी हे सह्याद्रीने केलेलं जागरण आहे. धन्यवाद.